सूर्यवंशी, त्यांचा श्री संतोष कुल्ले, त्यांचे सर्व सहकारी. निंबाडीने आज बरेच राजकीय कराटे कुटुंबाची गोळा केलेली आहे. आता जसं प्रात्यक्षिक झालं तसं मला थोडं प्रात्यक्षिक झालं ऐकायला होतं. या राजकीय कराटेचं विशेष असं आहे की जसं इथं आवाजही येतो आणि इफेक्टही जाणवतो. म्हणजे जे काय होतं ते दिसतं पण यांचा आवाज येत नाही आणि त्याचा इफेक्ट नाम कुठे जाणवतो. असे जे आज आपल्या राजकीय कराटेपटू आले आहेत ते मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय दाजी पाटील, आमचे ज्येष्ठ सहकारी श्री संत दामाजी सहकारी सहकार कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय पवार वकील भगत सर, वाडदेकर येऊन गेले, आमचे सर्व डॉक्टर मित्र, आमच्या बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय प्रकाश वांजे सर, डॉक्टर होनमाने, डॉक्टर कोरुलकर, मठ सर. कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. निंबाडे कुटुंबीय, विश्वजित निंबाडे, त्यांच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू बनले. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मला अध्यक्षपद देऊन निंबाडे कुटुंबियांनी माझी मोठी अडचणच केली. कारण नाव घेता सुद्धा जो दम लागतो असला हायटेक अत्याधुनिक व्यायाम प्रकार सोडून द्या, पण परंपरागत पण शास्त्रशुद्ध असणारा कुस्ती, मलखांब, जोर बैठका, सूर्यनमस्कार असल्या कुठल्याच व्यायाम प्रकाराशी माझ्या कधी काडीचाही संबंध आलेला नाही. आणि आज मला इथं अध्यक्षांना आपल्यासमोर बसायला बोलावं मग थोडं लक्षात आलं कशाचे अध्यक्ष केले ते जागा दिली ते असं मला थोडी आता शंका लागली. कारण नसावं असं मला वाटतंय. लहानपणी हायस्कूलला असताना बरेच जण व्यायाम करायला तालमीत जातात म्हणून मी पण गेलो. खंडोबागली जवळच होती त्यामुळे गेलो. कुस्ती खेळायची, आपण कुस्तीमध्ये भाग घ्यायचा, कुस्ती शिकायची म्हणून. पहिला दिवस होता, 2-3 दिवस शेजारी होते खंडोबासह अजून काही, त्यांच्या पाया वगैरे व्यवस्थित पडलो आणि त्या तालमीत गेलो. पण आत उतरलो सुद्धा मी त्याला मातीत उतरलो सुद्धा. पण तिथलं एकंदरीत धसमुसळेपणा झोंबाझोंबी बघितल्यानंतर माझं तो पहिला आणि शेवटचा दिवस त्या लाल मातीच्या संबंधाचा ठरला. त्याच्यानंतर लाल मातीशी माझं कधीही गुणागुण जोडलेलं नाही. हायस्कूलला गेल्यानंतर संध्याकाळी आमचे काही विद्यार्थी मित्र इंग्लिश स्कूलमध्ये व्यायामाला यायचे. डबल बार, सिंगल बार, मलखांब तिथं होता. मलाही उत्साह आला. मी एक दिवस गेलो, पण ते डबल बार, सिंगल बार, मलखांब हे सुद्धा काही जमलं नाही. जोर बैठक काढायचा प्रयत्न केला, जोर तर काही जमले नाही, पण बैठक मात्र चांगल्या पद्धतीने जमल्या. जवळजवळ त्या दिवशी मी 30-40 बैठक काढल्या आणि मी इतका खुश झालो की आपण हेही करू शकतो. आणि त्या आनंदाच्या भरात मी रात्रभर अगदी आनंद झोपलो की आपण एक प्रकारचा चांगला व्यायामपटू, क्रीडापटू होणार आहे. कारण आपल्याला एका दिवसात 40 बैठक काढायला आल्या, पण दुसऱ्या दिवशी चालायचं येतं अवघड. म्हणजे तिथेही माझा जो काही संबंध यायला पाहिजे होता तो कधी आला नाही. त्यामुळं आज तुमच्यासमोर अध्यक्ष म्हणून उभं राहायचं म्हणजे ज्यांना नेहमी गणपतीची आरती सुद्धा जी म्हणायला लागती पाठ येत नाही, म्हणू शकत नाही, अशा माणसानं ज्याला अपौरुषीय समजले जाते अशा वेदावरल्या रोचावर भाष्य करण्यासारखं आहे. आणि ते मला यावेळी करायला लागतंय, त्यामुळे मला थोडीशी कुटुंबांना झाल्यासारखी आहे. सर्वप्रथम मी या कराटे क्लासचं जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शिक्षण केंद्र आहे, नाव घेता येणार नाही मला एका नामात, त्यामुळे मी फक्त आंतरराष्ट्रीय कीर्ती शिक्षण केंद्रच म्हणतो. त्यांची सोलापूर जिल्ह्यात पहिली शाखा इथं होती. त्याचा मला निश्चितपणानं, मलाच काय आपल्या सर्व मंगळवेढेकरांना निश्चितपणानं अभिमान असणार आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढ्यासारख्या छोट्या गावी ही शाखा सुरू होते, कौतुकास्पद बाब आहे. याबद्दल मी सर्व विश्वजित निंबाडे बरोबर त्यांच्या सर्व कुटुंबियांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सर आपल्याला माहिती आहे, जर आपण समजा एखाद्या साहित्याची पुस्तकं वाचली, अभ्यास व्यासन जर चांगला साहित्य दांडगा केला तर आपण सिद्धार्थ लेखक होऊ शकतो, कवी होऊ शकतो. आपण समजा गणिताची पुस्तक वाचली, सायन्सची पुस्तक वाचली तर आणि आपण गणित सोडवू शकू आणि प्रमेय सोडवू शकू, आपण गणितज्ञ होऊ शकू. आपण जर आपली मातृभाषा सोडून दुसऱ्या भाषेतली पुस्तकं वाचली तर ती भाषा सुद्धा आत्मसात करू. पण व्यायामावरची पुस्तक वाचून मला वाटत नाही कधी कोणी मंद होईल असं. त्यासाठी प्रत्यक्ष मातीतच उतरावं लागतं, त्या व्यासपीठावर जावं लागतं. आणि हे व्यासपीठ या निमित्तानं विश्वजित निंबाडेंनी आपल्या इथून पुढे कराटे शिकणाऱ्या सर्व लोकांना उपलब्ध करून दिलं. याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व समस्त कुटुंबियांच्या वतीनं देतो. विश्वजितची माझी काही दिवसापासूनची ओळख आहे. तो लहान असल्यापासून, कारण निंबाडे आमच्याकडे असल्यामुळं त्याची ओळख होती. पण लहानपणी तो एक वांड, अवखळ, खोडकर, खोडगुणी एवढ्यापर्यंत मला त्याची माहिती होती. असं म्हणता येणार नाही, कारण तो अनुभव काही मला आलेला नाही. पण त्यांच्या मातृश्रींच्या बदलीमुळे त्याला पुण्याला जायला लागलं, त्याचं विश्व बदललं आणि त्याच्या स्वभावाला साजेल असं आणि शरीराला झेपेल असं करायचं त्याचं एक नवं तालन त्याच्यासमोर उभं राहिलं. आणि आज आपल्यासमोर विश्वजीतचा एक नवीन अवतार दिसतोय. हा निश्चितच कौतुकाचा एक भाग आहे. काही दिवसापूर्वी माझा मुलगा मुंबईला असतो, त्याचे काही असे शहरी मित्र ज्यांना कधी खेडे घ्यावं माहिती नाही, थोडा खाण्याच्या निमित्तानं 2 दिवसासाठी मंगळवेढ्याला आले होते.
आपलं वातावरण त्यांना अजिबातच माहिती नाही ना. त्यांना याहीपेक्षा चांगल्या आणखी ग्रामीण भागात घेऊन जाऊन आम्ही यांच्या वस्तीवरती, हेमाडींच्या वस्तीवरती गेलो होतो. मोकळं रान, हिरवी गाडी, तळ्याला असलेलं त्यावेळी असलेलं मुबलक पाणी बघून ते सगळे झाडकून गेले. अगदी वारा पेलेलं खोंडागत उंडरायला लागले. त्याच वेळी तिथं त्यांच्या विहिरीत पोहायचा गुट निघाला. सगळेजण पोहत होते. विश्वजित त्यावेळी तिथे योगायोगा नव्हता. त्यावेळी तिथे एकंदरीत स्वरूप बघितल्यानंतर लांबून पळत यायचं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे पोलांच्या उड्या घेत पाण्यात पडायचं आणि एका दमात पुढे निघायचं. आणि एकंदरीत त्याची सगळी बॉडी लँग्वेज बघून माझ्या लक्षात आलं की इसमें कुछ तो दम है, तर जरूर कुछ तो बनेगा. आणि आज त्याने बनवून दाखवलं. आज आपल्यासमोर एक नवा अवतार विश्वजितचा आपल्याला बघायला मिळतोय. काही दिवसांनी त्यांच्या नवीन घराच्या बांधकाम झाल्यानंतर बघायला मी गेलो होतो. त्यावेळी मला तिथेही ते योगायोगाने विश्वजित होता. त्यांनी मला त्यांची सगळी एवढी मोठी फाईल दाखवली. वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतलेले, कराटेचे मेडल्स मिळालेले, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, बरीच सर्टिफिकेट. आणि त्याच्यात त्यांनी मला माहिती पण द्यायचा प्रयत्न केला. पण व्यायामाचं माझं आता आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला आता त्याची सगळी माझी माहिती माझ्या डोक्यावरून गेली. आता जसं इथे ते प्रात्यक्षिक दाखवले गेले तशाच पद्धतीने मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. आणि मग माझ्यासमोर तो उभा राहिला आणि त्यांनी प्रात्यक्षिक दाखवायचं मी असं बाजूला राहिलो होतो. क्षणभर डोळ्यासमोर काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं आणि कानावरती खडकन आवाज आला. मोठे कानावरती म्हणले, कानाखाली म्हणलेलं नाही. मला काही समजलं नाही. मग मी प्रामाणिकपणे सांगितलं, बाबा मला हे काही समजलेलं नाही, मला तू स्लो मोशनमध्ये करून दाखव. मग त्याने ते मला स्लो मोशनमध्ये करून दाखवलं. तर उजवा पाय जवळजवळ छातीच्या वरती असा घेऊन आणि डावा हात असा याचं पुढे घेऊन त्या हाताने आणि पायाने त्यांनी टाळी वाजवली होती. म्हणजे स्वसंरक्षणाचं, आपल्या स्वतःच्या संरक्षणाचं किती मोठं साधन आपल्याला या निमित्ताने मिळतंय. काय ती चपळाई या कराटे प्रकारामध्ये आहे हे या निमित्ताने मला त्यावेळी बघायला मिळालेली होती. आणि अशाच प्रकारचं काम आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करायला पाहिजे. तर आज तो विश्वजित गुरु म्हणून आपल्यासमोर येणार आहे. त्याचे क्लासमध्ये कदाचित त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले सुद्धा विद्यार्थी पण तो गुरु असणार आहे. मग गुरु म्हणून शिकवताना प्रत्येक गुरुची इच्छा असते की आपले कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्याला सगळं शिक्षण झाल्यानंतर गुरुदक्षिणा मिळावी. पण आपला एखादा विद्यार्थी आपल्यापेक्षाही पुढे जाणं, आपण जे शिकवतो त्याच्यात तो आपल्यापेक्षा जास्त पारंगत होणं, याच्यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा कुठली असत नाही. आणि अशाच पद्धतीची गुरुदक्षिणा त्याने सगळ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करावी अशी अपेक्षा मी या निमित्ताने करून घेतोय. काम करत असताना अनेक अडथळे येणार आहेत. मगाशी सांगितलं अनेक वेळा अनेक कराटे क्लासेस झालेले आहेत पण ते चाललेले नाहीत. पण मला वाटतं जर या पद्धतीचा योग्य प्रचार जर झाला तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा हा क्लास चाललेला नाही याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना मिळेल. हे कराटे जो प्रकार आहे अनेक तुमची शैली वेगळ्या वेगळ्या आपण सांगितल्या तर माझ्या मते ते एक शस्त्र आहे. आणि हे शस्त्र वापरत असताना एकूण शस्त्रसज्ज होऊन बाहेर पडणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी या शस्त्राबरोबर त्यामागचे शास्त्रही समजून घेणं माझ्या मते जास्त गरजेचं आहे. त्याच्यामागचा विचार काय ते समजून घेणं सुद्धा जास्त आवश्यक आहे. केवळ शस्त्रसज्ज असून चालणार नाही. मी कराटे चॅम्पियन आहे, मी ब्लॅक बेल्ट आहे, 4 लोक माझ्या समोर आले तर मी त्यांना हरवू शकतो, हा गर्व असून उपयोग नाही. याचा वापर कशासाठी करायचा हे कळलं जर या शिकवलं तर ते आणखी चांगलं होणार आहे. आज कोळेकर साहेब आलेले नाही तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं एक ब्रीदवाक्य आहे, खल निग्रहणाय सदरक्षणाय. म्हणजे दुष्टांचं निर्दलन आणि सुष्टांचं पालन नेमकं हेच आपल्याला यातनं साध्य करायचं आहे. आपल्या संतश्रेष्ठ तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, भलेची देव काशीची लंगोटी नाताळाच्या माती हालू काठी. बरोबर आहे का दाजी पाटील साहेब? म्हणजे असंच काहीतरी ते वाक्य आहे. याचा अर्थ असा आहे की चांगल्या माणसासमोर आम्ही आमच्याकडे जे आहे नाही ते सगळे देऊ, आमच्याकडे काही राहील काही याचा विचार करणार नाही. पण जर एखादं कोणी नाताळ जर आपल्या समोर आढावा येत असेल तर त्याच्यात आपल्याकडे असणार असेल तर निश्चितपणाने त्याच्या डोक्यात घालून त्याचा प्रतिकार करू, त्याला नमवू आणि समाजाचं रक्षण करू, ही भावना असणं फार महत्वाचं आहे. मेनाहुनी मऊ आम्ही विष्णुदास बेदू कठीण वज्रास. आम्ही समाजासाठी चांगल्या लोकांसाठी अगदी मेण्यापेक्षाही जास्त मऊ आहोत, दयाळू आहेत, कृपाळू आहोत. पण जर कोणी एखादा खलनायक कोणी येत असेल तर देवादिदेव इंद्र याचं जे अस्त्र समजलं जातं वज्र ते अत्यंत कठीण समजलं जातं. ते वज्र भेदण्याची ताकद आमच्यामध्ये आहे त्यांना आपल्याला दाखवून देता आलं पाहिजे. मला एक या निमित्ताने सांगा वाटतं की प्रत्येकाने सामर्थ्यशील व्हायला पाहिजे. पण सामर्थ्यशील होत असताना सुद्धा क्षमाशील व्हायला पाहिजे. आमच्यासारखे जे क्षमाशीलतेला काही अर्थ नाही कारण आम्ही काही करू शकत नाही. एखाद्या समजा भगत सर का मला जर मारायला आला तर मी भगत सरला म्हटलं जा मी काय तुला माफ केलं आहे, तुझ्या नादाला मी लागत नाही, मी मोठ्या मनाचा माणूस आहे, काय उपयोग नाही कारण मी भगत सरला काही करू शकत नाही. पण हे जर माझी करण्याची सामर्थ्य जर माझ्याकडे असेल आणि मी जर त्याला त्याचं दाखवून दिलं की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला हरवू शकतो आणि मग मी त्याला क्षमा केली तर ती जास्त महत्त्वाचं. म्हणून आपण प्रत्येकाने पहिल्यांदा सामर्थ्यशील व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर क्षमाशील व्हायला पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज या क्लास
नंबर चालू आहे. आज या क्लासचं नाव हिरकणी ठेवलेलं आहे. हिरकणी त्यांच्या मातोश्रीचं नाव आहे. ज्या माऊलीने आपल्याला घडवलं, शिकवलं, उभं केलं, समाजासमोर एका नव्या आदर्श बनवून उभा केलं, त्यांच्या कृपेतून उतराई होण्याचा, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा मार्ग आहे. पण हिरकणी या नावाला एक मोठा अर्थ आहे. त्याला इतिहास आहे. आपल्या सर्वांना तो इतिहास माहिती आहे. रायगडावरती ती माऊली दूध घालायच्या निमित्ताने गेली. काम करता करता उशीर झाला, दिवस मावळतीला गेला, अंधार झाला, नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले. पण गडाच्या खाली असणाऱ्या गावी तिथं तांदूळ वाट बघत होतं. ते आजान होतं, असहाय होतं, आबाळ होतं. त्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं होतं. म्हणून जीवाची पर्वा न करता आडवाटेने ती दऱ्याखोऱ्यातून उतरली आणि आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी गेली. याच पद्धतीने या क्लासमधून बाहेर पडणारे सर्व हिरे आणि हिरकण्या यांनी सुद्धा अशाच पद्धतीने समाजामध्ये जे आजान आहेत, दुर्बल आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता, प्राणाची पर्वा न करता पुढे यावं अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणखी 2 अपेक्षा या निमित्ताने मला व्यक्त करायची आहेत. जर एखादी खोमासारख्या खेडेगावातली मुलगी भाग्यश्री बेले नावाची अनवाणी पायाने धावपटू म्हणून भाग घेत असेल आणि 1 नाही 2 नाही तर 6 आंतरराष्ट्रीय देश जर गाजवत असेल आणि भारतातले कित्येक स्पर्धा जर गाजवून ती नावारूपाला येत असेल, तिथली मैदानं जर दणाणून सोडत असेल, तर मंगळवेढ्याच्या या 4 भिंतीमध्ये प्रॅक्टिसच्या वेळी हा घुमणारा आवाज एखाद्या बार्सिलोनाच्या किंवा बेजिंगच्या ऑलिम्पिकमध्ये ते मैदान का दणाणून सोडणार नाही याची आपल्याला विचार करायचा आणि त्या पद्धतीचे आपल्याला विद्यार्थी या निमित्ताने आपल्याला घडवायचे आहेत. मग अशी मॅडमने खेळाचं महत्त्व सांगितलं, खेळाबद्दल काय होऊ शकतं. आज भाग्यश्री बिले, आदरणीय सौभाग्यवती भाग्यश्री कसगावडे मॅडम म्हणून आपल्यासमोर एखाद्या खेळाच्या प्रकाराचं उद्घाटन करण्यासाठी आलेली आहे. काही दिवसांनी विश्वजित, तू सुद्धा नुसतंच खेळ तर करायचा, पण खेळ करत असताना सुद्धा स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या डिग्री घेऊन जर काही वर्षानंतर आदरणीय विश्वजित हेंबाडे साहेब म्हणून एखाद्या क्रीडा प्रकाराचं उद्घाटन करायला झाला तर आम्हाला जास्त आनंदाचं वाटणार आहे आणि ही अपेक्षा या निमित्तानं तो पुरी करेल अशी मला खात्री आहे. त्या निमित्तानं मी त्याला शुभेच्छा देतो. निरोगी शरीरात निरोगी मन राहतं असं म्हणतात. अशाच पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. एक निरोगी माणूस घडवायचा आहे. त्याचं मन निरोगी होईल, त्याच्यामुळे कुटुंब निरोगी होईल, समाज निरोगी होईल, देश निरोगी होईल. अशा पद्धतीचं काम या निमित्तानं घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला माहिती आहे सगळ्यांना वेळ झालेला आहे, कंटाळा आलेला आहे. अध्यक्षांनी संकेत काही पाळायचे असतं, जास्त बोलायचं असतं. धन्यवाद. मी आपली रजा घेतो. नजर चुकीने एक सत्कार राहून गेला होता. अनिल